चला तर विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी एक्झामसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप उपयुक्त ठरणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा इतिहास यावर आधारित आहे आणि त्यामधील जे वन लाइनर क्वेश्चन आहे ते आज आपण बघणार आहोत. तर चला जास्त वेळ वाया न घालवता पहिलाच प्रश्न बघूया. तर शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले आहेत. पिंपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर पिंपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लव यांनी महाबलीपुरमची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु. अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र डॅश डॅश म्हणजे यांनी सुरू केलं? तर लाला हरदयाळ याने अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र सुरू केलं. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे होते. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव होते आणि 24वे तीर्थंकर होते जैन धर्माचे 24वे तीर्थंकर महावीर होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी शिकवण आहे ती भगवान गौतम बुद्धाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे आणि शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रांनो, गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? तर बौद्ध धर्माची जी दीक्षा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय? तर यशवंतराव हे राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली? तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर शिक्षण या विषयासंदर्भात साक्ष दिली. 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणते नवीन देश निर्माण झाला? तर 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन बांगलादेश विभक्त झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला. पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? तर लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणून संबोधले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657व्या वर्षी झाला. दुसरे मराठा इंग्रज युद्ध असही ठिकाणी झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं थोडंसं संभ्रम आहे. तर हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित बघावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, सिंहगड, सुभान मंगळ, तोरणा, राजगड यापैकी शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला किल्ला शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला होता? तर चले जाओ ठरावाचा मसुदा जो आहे तो जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता. डॅश डॅश या व्हाईसरॉय कारागिर्दीत इसवी सन 1911 ते 12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड हार्डिंगज. तर बघा, लॉर्ड हार्डिंगज या व्हाईसरॉयच्या कारागिर्दीत इसवी सन 1911-12 मध्ये भारताची जी राजधानी आहे कोलकात्याहून दिल्ली
येथे नेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर 1674व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पुणे जिल्ह्यातील शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे, तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा क्वेश्चन ऐका. कोल्हापूरमध्ये इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग यापैकी कोणता सागरी किल्ला बांधला नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग यापैकी कोणता सागरी किल्ला बांधलेला नाही? तर जंजिरा हा जो सागरी किल्ला आहे तो शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते? तर विद्यार्थी मित्रांनो, होम रूल चळवळीचे जे प्रणेते होते ते लोकमान्य टिळक होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून महात्मा फुले यांना ओळखलं जातं. राजाराम मोहन राय यांनी या अन्यायाच्या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. तर सती प्रथा या आंदोलनाविरोधामध्ये राजाराम मोहन राय यांनी आंदोलन सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली? तर तात्या टोपे यांनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर लुंबिनी या ठिकाणी, लुंबिनी वनामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे. सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखलं जातं. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? तर आचार्य विनोबा भावे हे भूदान चळवळीचे प्रणेते आहेत. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण? तर लॉर्ड बेंटिंक याने सती चाल किंवा सती प्रथा बंद केलेली आहे. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केली. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? तर गीतांजली हा जो काव्यसंग्रह आहे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेला आहे. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. द अनटचेबिलिटी हे पुस्तक प्रसिद्ध बुक कोणी लिहिले? तर द अनटचेबिलिटी हे जे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रामध्ये पहिला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर भारत स्त्री महामंडळ ही जी संघटना आहे स्त्रियांसाठी प्रथम उभारली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र चालू केलं. काँग्रेस पक्षाच्या 1942 डॅश डॅश येथे बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. तर वर्धा या ठिकाणी 1942 ची बैठक झाली, त्या ठिकाणी महात्मा गांधीने भारत छोडो हा ठराव मांडला. काँग्रेस पक्षाच्या 1942व्या डॅश डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी
यांनी भारत छोडो ठराव मांडला. तर वर्धा या ठिकाणी जी बैठक भरली होती 1942 या ठिकाणी महात्मा गांधीने या बैठकीमध्ये भारत छोडो हा ठराव मांडला. 1899 मध्ये डॅश डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केले. तर विदा सावरकर यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर सामाजिक न्याय दिन हा राजश्री शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 52 काशी सुबोध रत्नकार या काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर 52 काशी सुबोध रत्नकार हा जो काव्यसंग्रह आहे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलाय. सार्वजनिक सत्याधर्म हे पुस्तक कोणी लिहिलं? तर महात्मा फुले यांनी हे पुस्तक राईट केलेलं आहे. सार्वजनिक सत्यधर्म. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आला. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवित केली? तर आन्सर आहे परशुराम घोसरवाडकर. राजश्री शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना पुनर्जीवित केली? तर या ठिकाणी पुनर्जीवित हा वर्ड आहे. तर परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली